नायक निंबाळकर हे नावच नुसतं ऐकलंय आम्ही. माणूस कसा दिसतो हे बघितलाच नाही अजून. म्हणजे त्यानं तोंडच दाखवलं ना ते मुंगसावून जाईल. आलेत का निंबाळकर? विकास केलाय का गावचा? नाही अजून तर गावात नाही झाले. पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटीचे प्रश्न आहेत, काही एकही प्रश्न सुटला नाही. लिंबाळकर जसं निवडून गेलाय तसं आमच्या गावाकडे आलाच नाही. जमीन नाही, जागा नाही, काय नाही. पोरग कामावर तिकडं पुण्याला मी एकटी करून खाती. मला काय तिथपासलं मोद्याचं पैसा नाही, कुठलं काय नाही. अहो मी जाऊन आलो 10 वेळा गाडी, आम्ही गाडी करून गेली, भेटत नाही ते. खासदारच निस्त्या मुख आश्वासन आहे ती. पण भाजपनी कामं कशी सगळे मोठ्यांना पैसे द्यायला चालू होते, गरिबांना काय काहीच नाही ना गरिबांना. मोदी सरकार आलं तर हुकुमशाही हुकुमशाही लागू, हुकुमशाही पुढच्या वेळेस. खासदार कोण आहे माहितीये? खासदार नाही माहिती, कधी झाला नाही ते निंबाळकर. कोण आहे खासदार काय माहित आहे? काय आपल्याला माहित नाही. कोणच्या निंबाळकर माती खावय. नमस्कार, मी पूजा खपाले. आपल्या सगळ्यांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. 2024 हे वर्ष खरं तर खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की या वर्षात लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका ज्या असतील ते होणार आहेत. तर लोकसभा निवडणूक जी आहे ती कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी ग्राउंड रिपोर्ट्स करतोय, जनसामान्यांमध्ये तिथल्या खासदारांबद्दलचं काय मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर माढा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो खरं तर पूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरत आला आहे, कारण की जे केंद्रीय कृषी मंत्री राहिलेले माननीय शरद पवार आहेत, यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले सुद्धा. त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत माढा मतदारसंघ जो आहे त्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं सुद्धा म्हणण्यात येत होतं. 2014मध्ये विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले, त्यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला आणि त्यानंतर 2019मध्ये इथलं जे चित्र आहे ते काही प्रमाणात बदललं, कारण की रणजितसिंह मोहिते पाटील जे आहेत त्यांनी भाजपाचा रस्ता धरला. या पार्श्वभूमीवर काय झालं तर भाजपाने 2019मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे इथून भाजपाकडून लढले आणि ते खासदारसुद्धा झाले. यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, कारण की मोहिते घराण्याने माळशिरस या एकट्या मतदारसंघातून त्यांना 1 लाख मतांचं लीड दिलं होतं. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर 2024मध्ये हे चित्र थोड्या प्रमाणात वेगळं आहे, कारण की जे मोहिते पाटील घराण्याचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत, जे भाजपामध्ये आहेत, ते सुद्धा खासदारकीसाठी इच्छुक आहेत, ते त्यांनी म्हणून दाखवले. आणि सध्या जे खासदार आहेत, जे नाईक निंबाळकर आहेत, ते सुद्धा परत लढण्यासाठी उत्सुक आहेत, परत खासदारकी लढवण्यासाठी उत्सुक आहेत. तर सध्या भाजपासमोर एक पेच निर्माण झाला आहे की या 2 उमेदवारांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची. आणि खरं ट्विस्ट इथंच येणार आहे, लोकांमध्ये काय भावना आहेत, कोण उमेदवार दिला पाहिजे भाजपाने, याचा सुद्धा आढावा आपण या ग्राउंड रिपोर्टमधून करणार आहे. आणि तेथील ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते किती प्रमाणात नाईक निंबाळकर सोडवू शकलेत याचा सुद्धा आढावा आपण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, नाव सांगा. वैभव सुरवशी. कोण आहे खासदार? निंबाळकर. काय प्रश्न सुटलेत का? नाही, काही एकही प्रश्न सुटला नाही. कोणते प्रश्न आहेत? पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटीचे प्रश्न आहेत, काही एकही प्रश्न सुटला नाही. लिंबाळकर जसं निवडून गेलाय तसं आमच्या गावाकडे आलाच नाही. एकदा पण आले नाहीत? एकदा सुद्धा आला नाही. मग काय वाटतंय आता कुणाला या 2024 मध्ये कुणाला निवडून द्याल? आता कोण कोण उभा राहते त्याच्यावर डिपेंड आहे ना. आता भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटील पण उत्सुक आहेत, त्यांनी म्हटलंय. काय वाटतंय तुम्हाला, भाजप कुणाला तिकीट देईल? ठीक आहे, आता त्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजप सरकार मंदिर केले की त्याचा काही परिणाम झाला नाही का? काय नाही. नुसतं राम मंदिर बांधून कुठं ही करून त्याचा प्रश्न मिटत नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न मिटवायला काँग्रेस पाहिजे आम्हाला. काँग्रेस. 2024 मध्ये कोण येईल निवडून? भाजप सरकार येईल. भाजपला मग याच्यावर राम मंदिराचा काही परिणाम पडलाय का तुमच्या मतांवरती? मतावर परिणाम नाही, पण लोकांची भावना निर्माण झाली ना. काय प्रश्न आहे तिथले बंडी शेगाव मध्ये? प्रश्न भरपूर आहेत. रस्ते, पाण्याचा आहे, रस्त्यांचा आहे. त्या नाईक निंबाळकर खासदार आहेत, कितपत कामं झाली आहेत बंडी शेगावात? नाही, नाईक निंबाळकर नाही ती काय कामं केली आमच्याकडं नाही. ती गेल्या म्हणजे अजून आम्हाला खासदारच बघायला मिळाला नाही, असा विषय. आता युतीचं सरकार आहे, मग काय वाटतंय? आता BJP मधूनच तिकीट दिलं जाईल कुणाला? नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील.
मग आम्ही धैर्यशील मोहिते पाटला पसंत देऊ. मोहिते पाटील आमच्याकडं धैर्यशील जो मोहिते पाटला घरातला कुणी उभा राहू द्या, कुणी पण आमच्या मतदारसंघातून उभा राहू द्या, आमचं गाव तर 90% त्यांनाच होणार आहे, कारण आमच्या त्या लोकांची नाळ आहे पहिल्यापासून. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित नाही. खरं तर महाविकास आघाडीचं पारडं जड आहे. पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथं 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील निवडून गेले होते. एवढं मोदी लाट असताना सुद्धा त्यांना प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून दिलं होतं. त्यानंतर 2019ला याच मतदारसंघातून माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून गेले, परंतु त्यांचा या मतदारसंघावर असा प्रभाव काय पडलेला दिसून येत नाही. कामं झालीत कामं काय नाही झालीत, कामाचा प्रभावच नाही. म्हटलं की आले सुद्धा नाहीत निवडणुका झाल्यापासून. निवडणुका हे बंडीशेगावमध्ये आलेच नाहीत. 5 वर्ष पूर्ण एकदा निवडून आल्यापासून एकदाही भेट नाही. निवडून आल्यापासून एकदा बी आले नाहीत. नेमकं काय वर लेवलच्या गप्पा मारायच्या, तिथं स्थानिक लेवलला लोकांचं काय त्यांना पडलंच नाही ना. कोरोना काळात एवढी लोकांची लोकसंख्या जवळजवळ 22-23 या बंडीशेगावमधील आमची माता भगिनी मयत पावल्या. त्यांच्या गाठीभेटी घ्यायला तर या खासदारांनी येत असते की त्यावेळेस स्वतः आली नाहीत. म्हणजे यांना लोकांच्या सुखदुःखाचं काही पडलेलं नाही आणि विकास तर लांबच राहिला. मध्ये बावनकुळे आले होते तेव्हा त्यांनी कौतुक केलं होतं या खासदारांचं. काय वाटतं बावनकुळे साहेबांना काय माहित आहे की खाली काय चाललंय काय नाही. जनतेत येऊन लेवलला काय प्रश्न आहे ते अजून माहिती नाही. जनतेत यायचं, जनतेला विचारायचं की नेमकं रणजितसिंह निंबाळकर आलते का. बावनकुळे काय वर्ण लेवलला कागदोपत्री घेणार आले का ना गेले का, असं होत नाही ना. विकास असा होत नसतो. विकास स्थानिक लेवलला येऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन मग विकास करायचो आणि हा विकास करू शकतो फक्त मोहिते पाटील. आता 2024च्या लोकसभा निवडणुका जाहीर होतील. कामं काय झालेत? निंबाळकरांनी कितपत काम काहीच केलं नाही काम, काहीच केलं नाही. मावती निंबाळकरला आम्ही बैलच नाही निवडून दिल्यापासून. म्हणजे निवडून दिल्यापासून एकदाही आले कधी झालं नाही ते निंबाळकर. रस्त्याच्या अडचणी द्या, सगळ्या अडचणी द्या, रस्ता झाला नाही, काहीच नाही. नमस्कार, नाव सांगा. विजय नामदेव सुरवसे. आता 2024ची निवडणूक आहे लोकसभा. सध्याचे खासदार नाईक निंबाळकर आहेत. कितपत काम झालंय बंडीशेगावात? नाईक निंबाळकर हे नावच नुसतं ऐकलंय आम्ही. माणूस कसा दिसतो हे बघितलाच नाही अजून. म्हणजे त्यानं तोंडच दाखवलं ना, ते मुंगसावून जाईल. मग आता तिथं राम मंदिर झालंय, मग त्याचा काय परिणाम पडेल काय बीजेपीच्या मतांमध्ये? अहो बीजेपी नुसतं नाटक करतंय, त्याचा नुसता हे तमाशाचा फळच आहे. कुठं राम मंदिर कर, कुठं काय कर. जी राबली होती त्यांचं काय त्यांनी श्रेय त्यांना दिलं नाही राम मंदिराचं. बाबरी मशीद पाडली त्या टायमाला कोण कोण गेली त्यात, त्यांचं काय सत्कार केलं का त्यानं बीजेपीनं? हे नावावर जोगवा मागायचं काम चालू आहे बीजेपीचं. राष्ट्रीय पातळीवर जर बघायचं असेल नेता तर राहुल गांधी की मोदी, कुणाला निवडाल? राहुल गांधी. राहुल गांधी. होय. मग कुणाला देता मत? आता कोण आहे का सारी पुढारी हाताला धरून येते तीन कुठं मला तर काय कळतंय का काय वळतंय तेव्हा द्यायचं आपलं कोण यायचं नाही यायचं. पुढारी सांगतील त्याला देता मला होय. तरी हे का घर नाही राहायला तर तुम्हाला जमीन नाही, जागा नाही, काय नाही. पोरग कामावर तिकडं पुण्याला मी एकटी करून खाती. मला काय तिथपासलं मोद्याचं पैसा नाही, कुठलं काय नाही. काय निंबाळकरांनी काय काम केलंय? काय नाही, इथं आम्हाला भेटच नाही, त्यांची अजून ओळखच नाही या गावाला. तर निवडून आलं तसं गेलेलं आहे, तर परत इकडं आलंच नाही. तर ते आता 2024 मध्ये परत नाईक निंबाळकर जर उभा राहिले भाजपाकडून मतदान करणार आहे का? काय गॅरंटी नाही त्याची, काय सांगता येत नाही. नाही आणि धैर्यशील मोहिते पाटील जर उभा राहिले तर मग ते आता पुढं काय तर होईल की त्यांचं बी काय का त्यांच्यासारखं निघालं तर मग त्यांचं बी पुन्हा त्या टायमाला तसंच होणार आहे. कारण काही प्रत्येक वर्षी प्रत्येक 5 वर्षाला येऊन निवडून येणार, त्यांची सत्ता ही करणार. हो, लाभ घेणार. ते गोरगरीब अशी गावाचं काही विकास नाही, काय नाही. 1 रुपयाचं काम नाही इथं गावात. रस्ते, पाणी काय प्रश्न काय सुटले? सुद्धा नाही, काय 1 रुपयाचं काम नाही इथं त्यांचं. नमस्कार, नाव सांग. नमस्कार, मी मनोहर विठ्ठल यलमार, राहणार बंडीशेगाव. कसं आहे गावातला विकास काय झालाय? नाईक निंबाळकर खासदार आहेत सध्या. खासदार काय आहेत, कामं झाली? खासदार आहेत बरं का, पण खासदार पहिल्या सभेला आलते त्याच्यावर काही आपल्याकडे आले नाहीत. आणि आत्ता भाजपमध्ये आहेत, ते चालू आहे भाजपमध्ये काम त्यांचं भरपूर आहे काम, पण आमच्या गावासाठी काय काम केलं नाही. गावाचा विकास काय झाला? असं झालं, बाकी काय 2024 मध्ये जर उभा राहिले नाईक निंबाळकर तर मतदान असेल का नसेल? नाही. मतदान करणार, मतदान करायचं. फक्त परिचारक जे आदेश देतील त्यांना मतदान, परिचारक प्रशांत परिचारक जे सांगतील त्यांना मतदान करायचं. नमस्कार, नाव सांग. कुमार महादेव अलमार. काय वाटतंय सध्याची परिस्थिती बघता? सध्याची परिस्थिती काय, निंबाळकर साहेब इकडे दिसलंच नाहीत कधी आम्हाला. केव्हा मतदान जेव्हा निवडून आलं त्याच्यावरती आलेच नाही तिकडं. काय रस्ते प्रश्न मग काय सोडवायचा विषयच येत नाही ना. आलेच नाही तो विषयच नाही ना पुढचा, सुटलेच नाहीत ना.
माया संतोष अलमार. खासदार कोण आहे माहिती आहे का? नाही. नाव ऐकलं नाही का कधी? नाईक निंबाळकर आले नाहीत का कधी गावाकडे? आले असले तर आम्ही गावातच नसते मी कधी. अमोल ननवरे काय? खासदार कोण आहेत? खासदार निंबाळकर साहेब. कसं आहे काम गावात? आज 5 वर्ष निवडून गेला, अजून चेहरा सुद्धा दाखवला नाही त्याने इकडं. आले नाही. हा मग गावाचे काही प्रश्न सुटलेच नसतील. विचारा आलं तर सुटतील का? असं डायरेक्ट माणसाने इथं बोलून त्यांचं प्रश्न सुटतील का गावाचा? आता 2024 मध्ये कुणाला निवडून देणार? त्यांना द्यावा म्हणतो, लय कामं केली ती, लय चांगलं काम आहे, त्यांचा सत्कार पण करावा. कारण निवडून आल्यापासून एकदा सुद्धा गावावर आलं नाही तर. आता धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा इच्छुक आहेत खासदारकीसाठी, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? हो, ते सामान्य माणसाचा प्रश्न सोडवणारा नेते आहेत मोहिते घराणं, म्हणजे चांगला आहे. ह्याच्या आधी पण आमच्या छावणीच्या वेळेस ही विजयदादांनी भरपूर म्हणजे सहकार्य केलंय गोरगरिबाला. जर भाजपनं धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट दिलं तर निवडून येतील असं वाटतं का? भाजपनं दिल्यावर नाही, त्यांची ती राहिल्यावर दुसऱ्या पक्षातनं आले तर निवडून आलं तर. भाजपला जिंकवायचं नाही का? हा, भाजपला नाही. भाजपनं इथं डिझेल महाग केलं, शेंगदाणे महाग केलेत, पेट्रोल महागाई वाढवली. राम मंदिर केल्याचं काही इम्पॅक्ट पडणार नाही का कोणाला? भाजपाला? पण ह्याच्यावर काय आहे? राम मंदिराचं जनतेचं काय आहे त्यात लोकांचं काय बल आहे त्यात? म्हणजे लोक विकास केला तरच मतदान करणार. हा, राम मंदिर बांधलं म्हणजे काय, ती काय शिक्षणावातून लोक वंचित व्हायला लागली, तिथं पुजारीच व्हायला लागली, त्याचा काय फायदा होणार आहे जनतेला? काहीच नाही. नमस्कार, नाव सांग. मी अभिमान महादेव ननवरे. काय मत काय आहे तुमचं आता? म्हणजे गावातला विकास कितपत झालाय खासदारांपैकी? गावात तसं काहीच विकास नाही बरं का. खासदार अजून गावापर्यंत आलं पण नाही. आता मला तर वाटतं त्यांना माहीत आहे का नाही, बंडी शेगाव त्यांच्या मतदारसंघात येतं हे पण काय का आम्हाला पण काय माहीत नाही. तसं गावामध्ये आता फिल्टरचं पाणी आहे, विकत घ्यावं लागतंय. ग्रामपंचायतचा फिल्टर जवळजवळ आता 5 वर्ष झाले बंदच पडून गेलाय. रस्ता काय आता गावाच्या ह्याच्यामध्ये निधीमधून झालेलं पहिलं 5 वर्षापूर्वी झालेलं आहे, नवीन तर एक पण काम अजून कुठं झालं नाही. आता गटारीचं हे आहे ते प्रकरण. आता समजा आपण गावात आहे, पण गावात जर गेलं तर गटारी वगैरे असं अजून काय झालं नाही गावात. गटारीचं हे सगळं मार्ग आहे, रस्ते धूळ खाते हो काही बघा, असं कशी धूळ कशी पडली, स्वच्छता नाही, काय नाही असं काय, म्हणजे गावामध्ये असं विकास म्हणून काय नाही. राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी की मोदी कुणाला? तसं आता राष्ट्रीय पातळीवर मोदीनं आतापर्यंत केलेलं आहे, पण कसं आहे गोरगरिबांचं त्याच्यामध्ये काय नाही अजून. गोरगरिबांना वगैरे आता मध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस कर्जमुक्ती झाली होती, शेतकऱ्यांना त्याचा बराच फायदा झाला होता. पण त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो दुष्काळच आहे, तसं हे आल्यापासून दुष्काळ आहे, पण शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी वगैरे किंवा निधी वगैरे असा काय मिळाला नाही. आणि लोकांना पीक कर्ज वगैरे शेतकऱ्यांना ह्या पण गोष्टी मिळत नाही त्या. त्याच्यामुळं जर कसं बदल तर झाला पाहिजे. बदल झाला मोदीनंतर गांधी आला, तर त्यांनी काय करतील त्यांचा ते पुढचा विषय आहे. पण बदल झाला जर गांधी आलं तर चांगली गोष्ट आहे. काँग्रेसच्या काळामध्ये कसं सर्वसामान्य जनतेचं म्हणजे बलं असते, बरं असते. शेतकऱ्यांना लोकांना पण कर्जमाफी वगैरे दिलेली आहे. कोण आहे खासदार? खासदार लिंबाळकर आहे. झालेत का काम? गावाचा विकास झालाय का? 1 रुपये सुद्धा निधी आला नाही. ते विजयदादा काळात तर एक कॅन लाईट आलती, विजयदादा खासदार होतो कामं झालती. त्यामुळे त्या लिंबाळकराचं 1 रुपयाचं काम नाही बंडी शेगावमध्ये. आता भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटील पण इच्छुक आहेत खासदारकीसाठी, काय वाटतंय देईल का तिकीट? धैर्यशील मोहिते पाटलाला तिकीट बसा पाहिजे. मोहिते पाटलाशिवाय माडा तालुक्यात काही जमत नाही लोकसभेला. निंबाळकर, नाईक निंबाळकर. आलेत का निंबाळकर? विकास केलाय का गावचा? नाही, अजून तर गावात नाही झाले. 2024 ला निंबाळकर जर उभे राहिले, भाजपाकडून त्यांना तिकीट मिळालं तर निवडून द्याल का? देऊ की, भाजपकडून राहायचं निवडून देऊ. भाजपला निवडून? भाजप काय राम मंदिर झालंय म्हणून? हां, तसं समजा राम मंदिर झाले म्हणून. राम मंदिर झाल्याचा एक इम्पॅक्ट आहे मतांवर. आहे. काय खासदारांनी काम केले का इथं बंडी शेगावामधलं? कोणच्या? निंबाळकरांना माती खाव आहे. आलाच नाही तर कधी. निवडून दिल्यापासून आला नाही. एकदा आला, 5 मिनिटं तेवढंच गेला लक्षाला घेऊन. नाही निंबाळकर खासदार. 2024 मध्ये कुणाला निवडून द्या? 2024 ची आता लोकसभा आहे, काय वाटतंय निवडून येईल का? नाही त्याला कशाला निवडून देत नाही? त्याला देत नाही, आम्ही मतदान देत नाही. शरद पवार. हां, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार. आता कोण उभा करणार? कोणत्याही कोणत्याही पार्टी त्यांनी माणूस कुठलाही उमेदवार जर उभा केला तर तुमचा पाठिंबा 100%. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं कोण उभा राहील त्याला पाठिंबा भेटणार. शरद पवार गटात. हां, अशी काय नाही. चोर आला पण नाही इकडे, काय करायचं? शेतकरीच बघते. खासदार कोण आहे माहिती का? नाही माहिती, काय तसलं माहिती नाही. आम्ही निंबाळकर नाव ऐकलं नाही? नाही, आलेच नाही कधी. कधी कशाला नसतं रानातलं कामं ना आम्ही, ह्याशिवाय काय माहिती नाही. बरं, काय प्रश्न
प्रश्न सुटलेत का तुमचे? कशाचाच काय प्रश्न सुटणार गॅस नाही वाढलाय, स्वयंपाक कशावर करताय? ते गॅसवर करतोय पण आम्ही विकत गॅस घेतलेला आहे त्याच्यावर करतोय. मग हां. महागलाय की आता, किती झालाय गॅस? होय झालाय म्हणा पण आता काय करायचं. मग मोदीने महागाई वाढवली असं वाटतंय का? आता कुणी वाढवली, मोदीनं वाढवली का दुसऱ्याने वाढवली ही काय आपल्याला माहिती नाही. मतदान कसं करता मग? मतदान यायचं आणि मतदानाला चला म्हणजे जायचं. कुणाचा रुपया घ्यायचा नाही, कुणाला काय नाही, मतदान करून यायचं. घरचे सांगते त्याला मतदान करता? घरची सांगायपेक्षा नाही आपल्याला करू वाटेल त्याला करतो आम्ही. हां, घरचं कोण सांगत नाही. आमचा मुलगा म्हणतो तुम्हाला कोणाला देऊ वाटेल त्याला द्या. हां. आता 2024 मध्ये जर निंबाळकर उभं राहिले तर त्यांना देणार का? आता या 4 ते 5 वर्षात काय कामं केले ते? त्यांनीच होती ना? काहीच नाही. आमची घरकुल आलेली सुद्धा माघारी गेले ते. आम्हाला घरकुल नाही, काय नाही. आम्ही आपलं मजुरी करून खातोय. आम्हाला कुठलं त्यांचं काय नाही. लेकर किती? एकच मुलगा आहे. मुलगा आहे. हां. काय करते? ते असं कामाला जाते आपलं, त्याचं बी काय नाही. हो, शिकले नाहीत ते? शिकलंय की पण आता नोकरी नको का? मस्त इंजिनियर पर्यंत शिकवलं काम करून. नोकरी कोण देईल काय वाटतं तुम्हाला? आता नोकरी कोण देतच नाही तर कोण त्याला दुसरी 2 मुलं झाली तर अजून नोकरी नाही. हां, आणि मग काय करायचं? कोण द्यायचं नोकरीने? हे प्रश्न अजून काय सुटलेले काय नाही. एखाद्या वेळेस वैतागल्यावर मतं बी करायला जात नाही. मी नाहीच म्हणतो. काय कोण आपलं करत नाही, काय मत द्यायचंय असा भाग. काय वाटतंय कोण आहे खासदार? खासदार आता कोण उभं राहते ह्याच्यावर अवलंबून आहे. नाही आता सध्याचे निंबाळकर, नाईक निंबाळकर नाव ऐकलं? हो, इथं सभा झाली ना बंडी शेगावला. पण ते कारण की काय त्यांचं अनुदानच नाही ना. कामं काय केली? काहीच नाही. विकास आघाडीवर काय नाही. रस्ता नाही, काय नाही. काय आमच्या तर बंडी शेगाव चव्हाणमाळा 5 किलोमीटर आहे. नुसतं मुरमीकरण सुद्धा नाही ते केलं. काय खासदार शेती करताय का? शेती लोकांना कामावून आलो आता. कोण आहे खासदार काय माहिती आहे? खासदार नाही हो माहीत मला. नाईक निंबाळकर. हो आहेत की. कामं झाली ते का गावची? गावची कामं बरीच राहिली ती आमच्या. कामं कुठे झाले? आता राष्ट्रवादीची जेव्हा सत्ता होती तेव्हा कामं होत होती का? राष्ट्र शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील जेव्हा खासदार होते तेव्हा झालीत की बरीच कामं त्यांच्या हातची. तर भाजप काय काम करत नाही का? भाजप बी करतंय काम पण भाजपनी कामं कशी सगळे मोठ्यांना पैसे द्यायला चालू होते. गरिबांना काय काहीच नाही ना. गरिबांना काय नाही, काही सुद्धा नाही. प्रश्न सुटलेत का? प्रश्न सुटलेत का तुमचे? सुटले ते शहाजी बापू. शहाजी बापू पाटील. आमचं काय पाण्याचं, रस्त्याचं सगळं ओके झालं. आता नाईक निंबाळकरांनी खासदार आहेत ना? हां, ते बी त्याने बी देव हे बसवले ते काय बघ दिवे. दिवे आता लोक म्हणतात की निवडून दिल्यापासून आलेच नाहीत नाईक निंबाळकर. आलं नाही तर पर आम्हाला देव बसवलं ते. कुठला आहे? कुठनं आलो? बंडी शेगावचंच आहे. कोण आहे खासदार काय माहित आहे? काय आपल्याला माहित नाही. नाईक निंबाळकर नाव ऐकलं नाही का? होय सह्य काय सातारा फलटण ऐकलंय. काय कोण आहे खासदार काय माहितीये का? खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर. काय झालीत का काम? गावचा विकास झालाय का? नाही. खासदार कोण आहे? खासदार आहेत म्हणजे ते निंबाळकर पण काय आमचे तर कधी गावात आमचे कधी संबंध नाही. कधी कामाचं कधी हेच नाही. काय 4 पुढारी येते त्यांच्या पैसे जाते तेवढं करतात पण गावाचा विकासाचं काय नाही त्यांचं काय नाही योगदान. खासदार कोण आहे माहितीये? खासदार नाही माहिती. नाईक निंबाळकर. हा, नाईक निंबाळकर. काय शेती करताय हा? काय? शेती करताय? हा, शेती. काय किती आहे शेती? शेती 2 एकर आहे. काय आहे शेतात? आता पाणी नाही. पाणी नाही. हा. प्रश्न सुटले नाहीत का गावचे? कसं सुटणार? नाईक निंबाळकर येत नाहीत म्हणतात सगळे. कवा आलंच नाही. निवडून गेल्यापासून आलंच नाही. आलं नाही. महागाई एवढी वाढली आहे काय वाटतं आता 2024 मध्ये काय होईल? काय होतं आता? काय भीक मागायची पाळी काय व्हायचं? भाजपला मतदान करणार काँग्रेस? आता काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. जी प्रश्न सोडवल त्याला. हा. तुमचं नाव सांग. काय खासदारांनी काम केलंय का? आता काय निवडून जाऊ सर येते ते निवडून गेल्या कोणी फिरकत नाही गावाकडे असं आहे. मतदान घ्यायपुरतं गोड बोलते ते झालं. मतदान केलं का परत कोणीकडे फिरकत नाही ना काय नाही. त्यांना परत पुढल्या 5 वर्षात येते. हो मोहिते पाटील घराण्याने निवडणूक लढवावी. ती काय काय सोडवतील का तुमचं? 100% सोडणार. आधी राष्ट्रवादी मधून खासदार कुठे बी असू द्या ती भांडणारी लोक आहे ती. हे गेलं मग कुठे येत बी नाही जात बी नाही. असताना फलटणचं आहे. हा, असं नव्हतं का? पण आपल्याला इथं जाऊन मोहिते पाटला जवळ भांडायचं येईल ना. म्हणजे मोहिते पाटलासारखा माणूस नाही. आता शरद पवारने त्याचं वाटोळ केलं ते विषय वेगळा. काय आपल्याला राजकारण करायचं आहे? चांगली माणसं आहे मोहिते पाटील घराण्याला पाठिंबा. मग कुठले बी असू द्या. भाजपमध्ये जाऊ नाही तर आय काँग्रेस म्हणायचं अपक्षराव चांगलं. काय कामं झाली ती का गावची? गावची हा चालू बी आहे ती होते ती बी चालू नाईक निंबाळकर खासदार आहेत कसं काम आहे?
नाही बरं आहे त्यांचं बी कामकाज बरं आहे होय. आता भाजप का काँग्रेस काय वाटते? नाही आम्हाला शिवसेना पाहिजे. शिवसेना कुणाची? शिंदे- ठाकरे. ठाकरे गट. काय निवांत बसलाय सगळी? काय आता निवडणुका 2024 मध्ये लागणार आहेत त्या लोकसभाच्या. कोण आहे खासदार? कोण आहे? रणजितची लिंबाळकर हम्म, पलटणचे. आहे ती. हां काय झाले ते कामं झाली त्या गावची? काय नाही 6 आश्वासन झाली ती हम्म. अजून काय होणार. हां मंजूर झाले. काय वाटतंय मग आता 2024 मध्ये काय करताय? आता 2024 मध्ये बघू आता काय कार्य केले त्यालाच मत द्यायची. जी काम करतात त्याला मत द्यायचं. काय वाटतंय? महागाई लय वाढली. महागाई वाढली. 400चा गॅस 1200वर नेलाय. मग मोदी का राहुल गांधी? कोणी नाही म्हणा त्याला पण बोलू नका काय पण उगाच. महागाई वाढली. महागाई वाढली. महागाई भरमसाठ वाढली. प्रश्न मांडताय तुम्ही पण कुणाला अजून मतदान हां द्यायचंय का मतदान काय? द्यायचं ठरवायचं पण महागाई लोक त्रस्त आहेत. काय वाटतंय? सातपुते आमदार चांगला वाटतं आमच्यात. कामं केली सातपुते राम सातपुते. पण आता खासदार तर निंबाळकर आहे ती. मग ती दोघांची एकच आहे ती ना ती. आहे ती. त्यांचं खासदार बी चांगला आहे ती त्यांचा पाठिंबा आहे हा निंबाळकरांना. सातपुते आमदार 1 नंबर. मग आता 2024 मध्ये काय करतात? सातपुतेच त्यांचा ज्यांना पाठिंबा असेल त्याला. खासदार निंबाळकरच. म्हणजे त्यांचा पाठिंबा निंबाळकरांना नाही म्हणून निंबाळकर. हा निंबाळकर. आणि मोहिते पाटील बी लढवणार आहे ती म्हणते. ती काय काय- वाटते? ती आता आम्ही काय सांगू. विजय चव्हाण. काय वाटते कोण आहे खासदार? खासदार निंबाळकर. झाली ते काम तुमच्या गावची? काम बऱ्यापैकी झाले ती तसं म्हणायसारखी नाही झाली पण मोदी सरकार आलं तर हुकुमशाही मनासारखी झाली ती म्हणजे काय हुकुमशाही लागू हुकुमशाही पुढच्या वेळेस. नाही? हुकुमशाही लागते. हा इलेक्शन बंद होते रे पुढं. मग आता तुमच्या हातात आहे की? आमच्या हातात आहे पण काय सगळ्या एका जण 10 जण होत नाही त्याला. मग तुम्ही कोणाला खासदार मतदान करणार? 550 निवडून द्यायचं. मग तुमचं मतदान कोणाला असणार? काँग्रेस का आमचं भाजप? आता सध्या शिवसेनेवर जोर आहे आमचा. आता शिवसेना भाजप सोबतच आहे. हाय की कुठली नाही शिवसेना? नाही 2 आहे त्या. कोण कुठली? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. होय पण आता ठाकरेंचं काय? आता निंबाळकर आहे की खासदार? असेल त्यांच्या वतीनं कोणतरी असेल ठाकरेंच्या वतीनं. बर त्याला मतदान. हो बर. निवडून येतील का पण? नक्की. बर काय वाटतंय? काय वाटतंय बाबा तुम्हाला? निवांत बसलाय? होय होय. काय आता खासदार निंबाळकर आहेत वाटतं. बर मग काय कामं कशी येते तुमच्या गावची? आमच्या कामात रस्त्याला 5 कोटी रुपये दिले निंबाळकरांना दिले ते. दिले ते. पुन्हा सातपुतेनं 80 लाख रुपये दिले ते. राम सातपुते. हां त्यामुळं मंडपाला 25,000 रुपये दिले. बरीच कामं केली ती मग तुमच्या गावची. घाट मंजूर केला आहे. बर आलं का लक्षात म्हणणं. आणि त्यापेक्षा सर्वसाधारण जर म्हणलं तर केंद्रात BJP सरकारच राहणार आणि आज जर लोक काय विचलित होत असली तर उद्या आरक्षण म्हणजे अधिसूचना जाहीर झाली की सगळे मराठा आरक्षणाचा तर एकसूत्रीपणा देशातच BJP येणार आहे. निधी दिलाय त्याच्यामुळं आम्ही आपलं समाधानी आहे तुम्ही? हा समाधान आहे. आता 2024 मध्ये मग हीच निंबाळकरांना निंबाळकर म्हणजे BJP कोण उमेदवार दिल ते बीजेपी म्हणजे हा. उमेदवार कोण आहे त्याला ही नाही बीजेपीला निवडून देणार आहेत. काय आहे नाव? भारत चव्हाण. काय वाटतंय खासदारांचं काम? खासदारच निस्त्यामुख आश्वासन आहे ती आणि BJPचं महाराष्ट्रात सरकार बसणं शक्य नाही. शक्य नाही. नाही 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 महाराष्ट्रात नाहीत. केंद्रात बसलं तर बसेल पण महाराष्ट्रात नाही. कुणा सत्ता येते मग? महाराष्ट्रात सत्ता त्रिशंकू येणार पर खासदारकी बाबतीत जर म्हणलं तर मोहिते पाटलांना जर उमेदवारी दिली तर आम्ही भक्कम त्यांच्या पाठशी राहणार. म्हणजे कुठल्या पक्षात मोहिते पाटला? BJP मधनं देऊ द्या किंवा अपक्ष म्हणून उभा राहू द्या पण मोहिते पाटलाचं वर्चस्व जास्त आहे या तालुक्यात. काय वाटतं कामं केलीत का तुमच्या गावची? नाही एवढा म्हणावा असा एवढा विकास केला नाही खासदारच्या म्हणून. आता 2024च्या निवडणुका लागणार आहेत लोकसभेच्या. हां काय मग त्यांना मतदान आहे का नाही? आम्ही BJP पक्षाशी संलग्न राहील आम्ही. BJP उमेदवार आता तेच आहेत की मग बीजेपी मधलेच आहेत की? BJP मध्ये आता आहेत ते पुढे उमेदवार मिळते नाही मिळते ते नंतर जमा करायला. आता मोहिते पाटलांबद्दल काय वाटतंय मग? तर मोहिते पाटलांनी चालू आमदार विद्यमान आमदार राम सातपुते यांनी भरपूर निधी दिलेला आहे. गावाचं नंदनवन केलेलं आहे. मग गावचा तुमचा विकास झालाय बऱ्यापैकी? भरपूर झाला विकास. मग जे विकास करेल त्यालाच बद्दल. हा खासदार कोण आहे काय माहिती आहे? रणजित नाईक निंबाळकर. कशी आहेत कामं? बरे आहेत म्हणा. आता बीजेपी का काँग्रेस काय वाटतं तुम्हाला? BJP येणार.
आता राम मंदिर झालंय तिकडं, त्याचा प्रभाव पडलाय का मतदानावर? तर भरपूर पडलाय ना आता. एवढं मोठं लांब मंदिर झालंय, आम्हाला त्याचा चांगला आनंद आहे मोठा. एक नंबर काम केलंय. प्रश्न सगळे गावचे सुटलेत का तुमचे? होय होय सुटले बऱ्यापैकी. निंबाळकर आलते का कधी इथं गावात? निंबाळकर नव्हते कधी आले अजून. एकदा रोडला एकदा मताच्या वेळेस त्यावेळेस आले, त्यावर परत नाही आले नाहीत, पण निधी दिलाय. होय निधी दिलाय. समाधानी आहे का मग कामावर? आहे की समाधानी. काय नाव काय आहे तुमचं? सुरेश निकम. काय करता? शेती बी करतो, धंदा बी टेलरचा. टेलर आहे. बरं. कसं वाटतंय मग आता सध्याची परिस्थिती? थोडंच काका म्हणजे आता इथून मागं जे काय आहे, आमचं गाव वंचितच राहिलं होतं. आता एवढे दिवस राष्ट्रवादीची ती सत्ता होती तेव्हा काही विकास झाला नव्हता. काय विकास झाला नाही. आता हे आम्हाला जसं आम्ही मतदान करतोय तसं आता हे पहिल्यांदा सातपुते आमदार झाल्यामुळं आम्हाला भरपूर निधी दिलाय. रस्ते बी झाले ते व्यवस्थित. तर सातपुतेंच्या कामावरती समाधानी आहे तुम्ही? खुश आहे? आणि ते जे कुठल्या पार्टीतनं कुठल्या नेंबर होत्याला त्यांच्या आम्ही माग, म्हणजे ती ज्यांना पाठिंबा देतील त्यांना तुमचं मत. आता बावनकुळे म्हणलेत की निंबाळकरांचं काम नाही निंबाळकरांनी फुसक्या सोसून देणारा माणूस. सांगोलमध्ये काम केलं नाही त्यानं, माड्यात आमच्या केलं नाही, माळशिरसमध्ये केलं नाही, काही देखील नाही. तो माणूस अजिबात येणार नाही. मोहिते पाटलानं समजा ते बीजेपी मध्ये असेल तर त्याने नाही तिकीट दिली, त्याने अपेक्षित उभा केला तर ते निवडून येणार. मोहिते पाटील कुठल्या जरी पक्षात उभं राहिलं तर तुमचं पाठिंबा आहे? मोहिते पाटील ही जाऊन आला काय? जवळजवळ 6 वेळा गेलो, अजून एकदा गाठ पडली नाही 5 वर्षात. आणि गावाकडे बी आलं नाही गावात तर भेटच नाही अजून, कुठल्याच गावाला भेट नाही. निवडणुकीच्या आधी आलत, निवडणुकीला झालं नाही पण आलंच नाही, परत आलीच नाही. आलेच नाही. आम्ही भेटायला गेलो तर आमची भेट नाही. पण भेट नाही. नाही गाड्या करून पदर खतान गेलेलो आहे. आधी म्हणते की निधीला मिळालाय, मंजूर झालाय. आमदार निधी मिळाली, खासदार निधी नाही. आमदारची राम सातपुतेंची निधी मिळाली. मॅडम मी भारत चव्हाण बोलतोय. आज विजयदादा जर आज जाग्याला बसले असले तर आमच्या माळशिरस तालुक्यासाठी एवढी कामं केलीत. 82 एज्युकेटिव्ह ऑफिस आणलं, प्रांत ऑफिस आणलं, पुन्हा RTO ऑफिस आणले, पुन्हा सेशन कोर्ट आणलं, नाही पुन्हा डेप्युटी ऑफिस आम्हाला पंढरपूरला जावं लागत होतं, ते इथं आणलं. आणि RTO सोलापूरला जाण्याऐवजी आमचं आज इथं केलंय. MH45 म्हणून माळशिरस नाव पडते आता. म्हणजे आम्हाला अभिमान आहे ना त्या माणसाचा. खासदार जरी निंबाळकर असले तर काम तुमची मोहिते पाटलानंच केलीत काम. काय केली तर काय सार्वजनिक कामात त्यांच्यासारखा शिगेला माणूस असा कोणच काम देणार नाही. हा मोहिते पाटलांचा. मग 2024 ला मोहिते पाटील विजयदादाने आणलं. ही सगळं विजयदादामुळे आज ते अंमलात आले. नाही त्यानं काय केलं नाही, त्यानं काय सुद्धा केलं नाही. हा मी जाऊन आलो 10 वेळा आम्ही गाडी करून गेलो, भेटत नाही ते. जाऊन आलो आम्ही, भेटत नाही ते. आदिवासी सगळे विजय मोहिते पाटलांनी राबवली. कृष्णाबाई मैत्री